लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बहुजन विकास अभियानाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पोलीस महासंचालक उपजिल्हाधिकारी यांना निवेदन। नमस्कार आणि आपण पाहता युवा राज्य न्यूज लाईव्ह। लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बहुजन विकास अभियानाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पोलीस महासंचालक उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन देशात राज्यात प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कोठडीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे, जेणेकरून निरपराध लोकांचा बळी जाणार नाही व पोलीस ठाणे कत्तलखाने बनणार नाही। कारण आज विविध ठिकाणी पोलीस कोठडीमध्ये निरपराध लोकांचा बळी जात आहे। परभणी येथे सोमनाथ सुनील साखरे प्रकरण, एका भीमसैनिकाला आपला जीव गमावा लागला। निष्पाप लोकांचा जीव घेणारे सर्वात मोठे खुनी असतात, ते पूर्ण घरच त्याचं उद्ध्वस्त करतात। निष्पापाचा बळी जाणार नाही। तसेच पोलीस कोठडीमध्ये जर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले तर ते सार्वजनिक करून न्यायदेवतेला दंड, अधिकाऱ्यांना त्यांच्यावर देखरेख ठेवता येईल। कोठडीतला खरा प्रकार समोर उघडा होईल, कारण तसा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे पालन हे प्रत्येक पोलीस ठाण्यात केलेच पाहिजे, तसे आदेशच देण्यात यावे। जो कोणी पालन करत नसेल तेथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी देखील बहुजन विकास अभियानाच्या वतीने करण्यात आले। कारण तामिळनाडूमध्ये 9 पोलिसांना फाशीची शिक्षा तिथल्या न्यायालयाने सुनावले। तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी लॉ कॉलेजचा भीमसैनिक याची हत्या झाली, त्याला देखील हाच न्याय देण्यात यावा, अशी मागणी देखील बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार, महिला आघाडीच्या प्रमुख ज्योतिताई कांबळे एकुरकेकर आदींनी केले आहे। आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने आदरणीय महामहिम राष्ट्रपती महोदयांना, मुख्यमंत्री, विविध मंत्री आणि उपजिल्हाधिकारी साहेबांमार्फत निवेदन देत आहोत। आमची मागणी आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय देशातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत। कारण निरपराधाचा बळी जाऊ नये। निरपराध लोक हे कोंबड्यासारखे नाहीत, त्यांना मारलं जातं कोठडीमध्ये। अनेक प्रकरण झालेत। तामिळनाडूमध्ये 9 पोलिसांना बाप लेकाची हत्या केली व्यापारीचे म्हणून त्यांना 9 लोकांना फाशी झाली आणि तोच निर्णय परभणीमध्ये सोमनाथ सुरेश व्हावा। सोमनाथ सुरेश देखील हत्या पोलिसांनी केले, तोच निर्णय सोमनाथ सुरेश व्हावा, त्याच न्याय त्याला मिळावा। पण बहुजन विकास अभियानाची मागणी आहे, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर करून प्रत्येक पोलीस ठाणे कोठडीमध्ये आज सीसीटीव्ही कॅमेरे बसले पाहिजेत। आणि हे सीसीटीव्ही कॅमेरे जर कोणत्या अधिकारी बसवत नाही त्या पोलीस अधिकारी तात्काळ निलंबित करा, ही बहुजन विकास अभियानाची मागणी आहे। कारण आज माणसाचा मृत्यू हे काही कोंबड्या मारण्यासारखं झालेलं आहे। लहान सहान गोष्टीवर त्याला अटक करायची, निरपराध लोकांना मार मारायचं आणि त्याला ठार मारलं जायचं। पोलीस स्टेशन कत्तलखाने बांधलेत, पोलीस ठाणे भ्रष्टाचाराचे आडे बांधलेत। पण बहुजन विकास अभियान आज देशामध्ये पहिल्यांदा आंदोलन करत आहे। संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण देशामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जावेत, ही बहुजन विकास अभियानाची राष्ट्र मागणी आहे। जोपर्यंत ही मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत बहुजन विकास अभियान असेच विविध आंदोलन आमच्या बहुजन विकास अभियानच्या वतीने, महिला आघाडीच्या वतीने, आमच्या सर्वांच्या वतीने अशी अभिनव आंदोलन करून आम्ही शास्त्राला दायी करणार आहोत। सांगितलं जय हिंद।